गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आज या सुंदर समयी देवाचं वचन घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. बायबल मधील दुसरे इतिहास याचा 29वा अध्याय आणि 11वं वचन आजच्या मननासाठी आपण वाचणार आहोत. मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवा चाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा, म्हणून परमेश्वराने तुम्हाला निवडलेले आहे. माझ्या प्रियबंधूंनो, परमेश्वर तुम्हाला तुमच्या समोर एक छोटस प्रेरणा चॅलेंज देत आहे, कारण तो म्हणत आहे, आता तुम्ही देवाच्या कार्यासाठी पुढे या, हयगय करू नका, कारण देवाने स्वर्गीय राज्याचा आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे. परमेश्वराने सर्व काही तुम्हाला दिलेले आहे. मग आम्ही पाठीमागे का पडावे? कारण त्याने तुम्हाला आम्हाला निवडले आहे आणि तुम्ही त्याच्या समोर, परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची तुम्ही सेवा चाकरी करावी, यासाठी परमेश्वराने तुम्हाला आणि आम्हाला निवडलेले आहे. एवढंच नाही तर आपण त्याचा सेवक व्हावा व आपण धूप जाळावा, म्हणून परमेश्वराने तुम्हास निवडलेले आहे. आज परमेश्वराने निवडलेले आहे म्हणून आपण माघारी घेऊन, परमेश्वराने आपल्याला निवडलेले आहे म्हणून आपण हयगय करू नये. परमेश्वराचा सेवक व्हावा हा आपल्याला त्याने दिलेला मान आहे. जर तुम्हाला त्याने त्याचा सेवक होण्याचा जर अधिकार दिलेला आहे तर त्याचं कार्य पुढे नेणं हे आमचं काम आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, देव बापावर विश्वास ठेवा. तुम्ही धूप जाळावा, म्हणजेच तुम्ही तुमच्या देवासाठी शरीराला थोडस कष्ट द्यावं आणि देवाचं कार्य पुढे न्यावे. त्यामुळे ऑटोमॅटिकच आपण आणि आपलं घराणं आशीर्वाद होणार आहे. देव बापावर विश्वास ठेवा. देव तुमच्या अडचणी दूर करू, देव तुम्हाला शांती देऊ. माझ्या प्रियानो, जर हा मेसेज तुम्हाला आवडला असेल असे आम्ही खात्री करतो, तर तुम्ही कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जरूर तुमच्या काही प्रार्थना विनंती असतील तर जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. देव तुम्हाला आशीर्वाद पाठवा.